या ठिकाणी 10 बस आणि 10 ते 15 फोर व्हीलर आणि एम्बुल मंडळी. काय विषय झाले माहित नाही, पण आम्ही अख्खी चालत निघलो. आम्हाला दर्शन करायचं होतं पण जास्त गर्दी आहे म्हणून नाही गेलो. मॉर्निंग, मी बाया आणि स्वागत आहे तुमचा परत माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही उज्जैनला आहेत, महाकालला, आणि तिकडून ओंकारेश्वरला चाललोय. तर आता जिथे राहत होतो तिकडून आमच्या बॅगा उचललेल्या आहेत आणि ही माझी बॅग आहे तवर, आणि मग आपण आता जाऊ. दाखवतो तुम्हाला पुढे काय होतं. तोपर्यंत चालू ना, बाय बाय. जेवायला लागले, जेवायला नाही नाश्त्याला. आम्ही बसमध्ये बसलोय, नाश्ता केला. उपमा होता, मला आवडत नाही म्हणून आता केक खात घेतला. अख्खा पाकिट केक वेज. आम्ही आता उतरलोय आणि ही आहे आमची जागा. आणि आम्हाला वरती रूम भेटला. माझ्या आनंदीतच बाकी दोनात खराब झाले. या बॅगा 3 वाजला आणि आता आम्ही जेवायला आलोय. मला माझी मस्त मैत्रीण दिसले, जरा तिला फोकस करतो. बरोबर आहे का जेवायला? तुला लास्ट तरी वाटतं अरे लिपस्टिक लावून जेवायला बसले. तू येशील आता, मला नको सांगू. हा बोल काळजीचा. हे आमच्या तर काळजी नाही का, डाळ भात भेटल, खाती मिरची. झोपलेलो. आता आम्ही चाललो जेवायला. अजून काय खायचा पत्ता नाही, काय नाही. वहिनीची ताड दुखते आणि माझा डोका दुखतंय. काय नाही, बघू पुढं काय आता. अरे आवडू लोक जेवली तरी अजून बाकी आमची जागा. आमची पंगत बसले डायरेक्ट खाली. वहिनीने भाजी नाही घेतली, हिनी बी डाल नाही घेतली. सगळी लोक खालीच बसले आणि पंक्ती टाकून. आमचं जेवण करून झालेलं आहे. मस्त गरम गरम जेवण होतं, बरं वाटलं जरा. आता परत 10-15 मिनिटानंतर निघायचं दर्शनाला. आता तयारी करू आणि मग निघू. संध्या आता जेवला का? बाबा म्हणजे जेवायला खरंच चांगलं झालं. यावेळी 2 वेळेला भात घेतले. मला आता शेवटी झाले आणि मी शेवटी दाखव आम्हाला. यो है अपना रूम भाई. अरे भाई यो बघ रूम भाई. लाईटी आहेत ना? आहेत. काय टाकायला लाईटला पाय बघ. यो बघ आपला थोबडा. माझा अवतार बघा. बरा नसल्या माणसाचा अवतार खराबच असतो. आता 15 मिनिटात निघायचे. आता मेकअप करीन ना आवराव म्हशी सारखा. तो अलग तर येणार नाही. बाय बाय. बघा मला थोबा चष्मा विस्मा लावून सगळी निघल्या ना. आम्हीच लोक फक्त मागे राहिलं निघायची. आणि तिकडनं शिट्ट्या वाजतायत, चला. अरे यांना काय माहिती, तयारी करायला टाइम लागतो माझ्यासाठी. सगळे लोक बसल्यात ऑलमोस्ट बसमध्ये. आता आमची बारी. चला आता आपण तिकडं. आमच्या बस इथे उतरल्यात. सगळी लोक टाइमीत बस धरतीवरून उतरल्यात. उतरलो बस मधून. काय चाललंय तुमचं? काय विषय झाले माहित नाही, पण आम्ही अख्खी चालत निघलो. सगळी चालत निघलं. आम्ही चांगला निघला, मध्ये थांबलो. काहीतरी विषय झाला, सगळी चालत निघला. आम्ही आता ब्रिजवर आहेत आणि मंदिर ओंकारेश्वर. आणि ही बघा लाईन. एवढी लाईन आहे.
ना आताशी आम्ही इथं आलो. केव्हा पोहोचू काय माहिती. बघू आलं तर दर्शन घेऊनच आहे. आणि यो व्ह्यू हे पण दर्शनाला आले. असं सांगतायत का आम्हाला येऊन जाऊन 3-4 तास लागतील फक्त पाया पडायला. तर बघू किती पाया पडणार आहेत आणि किती नाही. तोपर्यंत सध्या तर चाललोय. नाट्य रस्त्याने काय ना काय विकायला आहे. तेवढा घ्यायला आता टाइम नाही माझ्याकडे. मी पाया पडत आले. आता झोपलो असतो बाकी जरूर. ही गर्दी बघा. आम्ही चप्पल नाही काढले आणि आम्ही अटकलो हटना नाही. यो व्ह्यू बघा काय यो ना 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 आणि थंड पाणी. तो गाईस हे बघा एवढी लाईन आहे. आणखी लोक नाही जाते पुढे. मग आम्ही पण इथं थांबलो. असं लांबून दर्शन घेतलंय आणि सगळी लोक एकदम एन्जॉय करतात. एक शिवलिंगाचं आम्ही दर्शन घेतलंय. आपण आत्मीय गेलो नाही. तुला कसं वाटते? मला दर्शन करायचं होतं पण जास्त गर्दी आहे म्हणून नाही गेलो. ही अख्खी मंडळी आमची इथं आहे. गाईज आम्ही इथं लाईनीला लागल्या. आधी लोक लाईनीत लागल्या. दिसली ना बाबा जानेवारी. आम्ही इथं फक्त 10 मिनिटांत पोहोचलो. मधीच्या पुस्तक म्हणून बल्यास काय ग 10 मिनिटात नाही पोचलेली. 1 तास झाला. बल्यास छोटी मला असं काय नाही. आम्ही पोचलो आत नागर समोर येऊन पोचू. चुप रे चुप रे. आणि आपण देवळात पोहोचलोय. आणि येऊन देवळाचा व्ह्यू घ्या. दर्शन झालंय. 4-5 तास लागले बोलत होते पण असं काय नाही. 2 तासाच्या आत आमचं दर्शन झालेलं आहे. आणि एकदम बरं वाटलं. मला आता येऊन दर्शन घेतलंय आम्ही. आता जाऊ. आता नाही तर मग जाऊ नाही. आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही परत आमच्या रूमवर आलोय. गोल्या बिल्या खाल्ल्या ना. आता आम्ही चाललो हरिपाठाला. बघू तुम्हाला हरिपाठ दाखवता. प्राजक्ता वहिनीची दाढ दुखते. यांची दाढ दुखते तुम्हाला माहिती आहे. मग गोल्या बिल्या घेऊन यायच्या ना. त्यांना आता ते गाल सुजलंय म्हणून तोंड दाखवत नाही. बघू उद्या चांगला झाला हो दाखवू. वहिनी निघाल्या थांबा उद्या जायचंय. वहिनी चालली वाटते. वहिनीची ट्रेन आहे. महाकाल के दर्शन पे कोई भी नहीं आता. जब महाकाल बुलाता है तभी हो जाता है. किंवा गावातली एखादी बस जाणार असेल, कुटुंबाची बस जाणार असेल कुठे, तरी सुद्धा या 50 लोकांना सांभाळणं फार कठीण असतं. पण या ठिकाणी 10 बस आणि 10 ते 15 4 व्हीलर आणि एकूण मंडळी तुम्हाला माहिती किती आहे? माहिती आहे तुम्हाला? 650 लोक आहेत. एवढ्या लोकांचं नियोजन करणं साधी गोष्ट नाही. सगळे जेवायला लाईन लावले. आमचं दर्शन झालेलं आहे. जेवण घेऊन झालेलं आहे. व्हिडिओ येतोच एंडिंग करतोय. आणि आमचा 3-4 दिवसाचा प्रवास एकदम चांगला झालाय. फक्त 500 रुपये आम्ही दिलेले. आणि जे स्पॉन्सर आहेत विशी भाऊ मात्रे त्यांनी स्पॉन्सर केलेली ट्रिप. आणि एकदम प्रवास एकदम मस्त झालाय. एकदम चांगला झालाय. उद्या आम्ही निघणार आहेत पण व्हिडिओ इथंच संपवते.
थँक्यू. लाईक करा सबस्क्राईब करा. फॉलो करा.